राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. बीडमध्ये ज्या पद्धतीने संतोष देशमुखांची अत्यंत निर्गुण क्रूरपणे हत्या करण्यात आली, आज त्या घटनेला 47 दिवस उलटून गेलेले आहेत. आणि या सगळ्या केसमधला एक मुख्य आरोपी, त्या म्हणजे हत्या करणाऱ्यामध्ये त्यापैकी एक आरोपी हा कृष्णा आंधळे 47 दिवसानंतर देखील फरार आहे. आणि हा फरार असताना सगळ्या आरोपींची, जे अटक झालेले सगळे आरोपी, सगळ्यांची पोलीस कस्टडी संपलेली आणि पोलिसांकडनं असं सांगण्यात आलं की आमचा तपास हा पूर्ण झालेला आहे, वाल्मिक कराडला तुम्ही न्यायालयीन कस्टडी द्या. आणि असं बोलून वाल्मिक कराडला त्याच दिवशी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. 2-4 दिवस मस्त आराम केला. वाल्मिक कराड पुन्हा जेलमध्ये गेला, न्यायालयीन जेलमध्ये. आता याच वाल्मिक कराडची एक धक्कादायक नवीन संपत्ती समोर आलेली. ही संपत्ती समोर आणले राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी एक ट्विट केलेलं आहे. ट्विटमध्ये एका समाजसेवकाची, म्हणजे जगातला समाजसेवक, जगातला पहिला असा समाजसेवक असेल ज्याच्याकडे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये संपत्ती, असं संदीप क्षीरसागर यांनी म्हटलेले. ती संपत्ती काय आहे ती पहिले आपण बघून घेऊया, त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती चर्चा करूया, ठीक आहे. संदीप क्षीरसागर यांनी ट्विट काय केलं आहे ते पहिले बघा. ते बोलतात की जगातला पहिला समाजसेवक असा आहे ज्याच्याकडे 2 बायका आहेत. आता तुम्ही म्हणाल की 2 बायका काय कोणी करू शकतं, ठीक आहे. 300 हायवा, एक हायवा कमीत कमी मला माहीत नाही किंमत किती, पण 50 लाख ते 1 करोड रुपयाच्या आसपास येते एक हायवा. त्याची किंमत मला एक्झॅक्टली माहीत नाही, पण येते. जे वाळू, राख, मोठमोठे वाहनं, दगडं वगैरे आहे ना, या सगळ्या गोष्टी वाहतूक करतात. अशा 300 हायवा आहेत त्याच्याकडे. 400 एकर जमीन आहे वाल्मिक कराडकडे. 4 कला केंद्र, जामखेड आणि पुण्यामध्ये 12 शॉप आहेत, म्हणजे असे स्टोअर, दुकानं. 100 कोटी रुपयांच्या आलिशान गाड्या आहेत वाल्मिक कराडके त्याच्या दिमतीला. शेकडो बिअर बार त्याच्या नावावरती म्हणा किंवा इतरांच्या नावावरती कित्येक आहे, त्याचं काही मापच नाही आहे. क्रशर, रेती माफिया, राख माफिया, त्याच्यावरती 15 गुन्हे दाखल आहेत. त्याच्यापैकी अपहरण, खंडणी, चोरी, हत्या, दंगलीचे देखील गुन्हे दाखल आहेत. आणि अवैध शस्त्र, म्हणजे विनापरवाना शस्त्र वापरल्या प्रकरणापैकी देखील त्याच्यावरती गुन्हा दाखल आहे. इतकंच नाही आहे, तर ह्या जगातला जो समाजसेवक आहे हा जागतिक दर्जाचा, त्याच्याकडे 2000 कोटी रुपयांची रोख संपत्ती देखील असल्याचा संदीप क्षीरसागर यांनी दावा केलेला आहे. त्यांनी ट्विट करून ही सगळी माहिती दिलेली. आणि ही ट्विट किरीट सोमय्यांना त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. आणि किरीट सोमय्यांना सांगितलं की कदाचित ईडीचे दरवाजे तुमच्याकडनं लवकर उघडतील, कारण तुमचं त्यांचं चांगले संबंध आहेत, तर तुम्ही ते प्रयत्न करा. खरं तर शर्मेची एक गोष्ट वाटते, लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे की या प्रकरणामध्ये अजूनपर्यंत ईडीला इच्छा होत नाही आहे ह्या सगळ्या प्रकाराचा तपास करायची, की जाणून बुजून ईडीला ह्या प्रकरणापासून दूर ठेवलं जाते. म्हणजे आणि आणखी एक गोष्ट म्हणजे जे वैभवी देशमुख आहे, आपल्या संतोषाना देशमुखांची मुलगी आहे, आपली बहीण आहे, तिने एक आरोप केला होता पाठीमागच्या 2-3 दिवसामध्ये की यंत्रणा ज्या आहेत ह्या यंत्रणाला आम्हाला जाऊन सांगावं लागतं की तुम्ही असं करा, तुम्ही ह्या तपास करा, तुम्ही ह्याच्यावर चौकशी करा, तुम्ही त्याची चौकशी करा. यंत्रणा स्वतःहून पुढे येऊन या कुठल्याही प्रकरणाची चौकशी आणि तपास करत नाही आहेत, असं वैभवीने आरोप केला होता. आणि ती खरी गोष्ट आहे. म्हणजे मीडियाला ते सगळ्या गोष्टी जाहीर कराव्या लागतात. आता एक CCTV फुटेज व्हायरल झालेलं, ज्या वेळेला वाल्मिक कराडला जेलमध्ये न्यायचं ना, त्याच्या अगोदर म्हणजे कोर्टामध्ये हजर करायचा होता, त्याच्या अगोदर एक दिवस CCTV फुटेज व्हायरल झालेले. ते CCTV फुटेज परत कुठेही तुम्हाला दिसले नाहीत, कुठल्याही मीडियाने ते चालवले नाहीत. पुन्हा मीडियाचा सोडा, एक दिवस पूर्णपणे ते मीडियावरती ट्रेंडिंगला व्हिडिओ होता तो CCTV फुटेजचा. ज्या CCTV फुटेजमध्ये वाल्मिक कराड होता, सुदर्शन घुले होता, प्रतीक घुले होता, मला वाटते जयराम चाटे, आणि तो नवीन सरपंच, तो जो वाल्मिक कराडसाठी विष्णू चाटेसाठी ब्लँकेट विकत घेऊन देतो. एवढं उतू चाललं आहे यांचं प्रेम आणि माया. जेलमध्ये असताना देखील हा व्यक्ती नवीन ब्लँकेट विकत घेऊन ह्यांना देतोय. आणि हा देखील व्यक्ती त्या ठिकाणी असल्याचं सांगण्यात येते. आणखी अजून आरोपी होते. आणि ह्या दिवशी, म्हणजे ज्या दिवशी एक माहिती काढली, तारीख समोर आली, तर ज्या दिवशी खंडणीसाठी फोन केलेला वाल्मिक कराडने, त्या दिवसाचं ते CCTV फुटेज होतं. आणि ते विष्णू चाटेच्या ऑफिसमध्ये बसून वाल्मिक कराडने फोन केलेला. इतकं महत्त्वाचे पुरावे जर असतील, ते मीडियाने समोर आणले, पोलिसांनी समोर नाही आणले. मीडियाने समोर आणून जर पोलिसांना दिले असतील, आणि जरी दिले नसतील तरी पोलिसांना दिसत नाही का, किंवा पोलिस बातम्या बघत नाही आहेत का? मग हे सगळं असताना देखील त्यांनी कोर्टामध्ये तर ह्या गोष्टीचा उल्लेख केलाच नाही.
पोलिसांकडून, CIDकडून आणि SITकडून कुठल्याही गोष्टीचा म्हणजे ह्या पुराव्याचा समाज माध्यमांसमोर उल्लेख केला नाही की आम्ही ह्या पुराव्याचं काय केलं, आम्ही ह्या पुराव्याची क्रॉस व्हेरिफिकेशन केलं का, चौकशी केली का, हे CCTV फुटेज नक्की यांचीच आहेत का ह्याच्यामध्ये कोणी एडिट केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ह्या सगळ्यांना तिथं चेहरे बसवून त्या ठिकाणी व्हिडिओमध्ये पळवले, असं काय का? काहीही बोलायला तयार नाहीत कोण. म्हणून वैभवीने देखील त्या दिवशी एक आरोप केला होता, गंभीर आरोप होता तो. पोलीस यंत्रणा म्हणजे ज्या काही ह्या तपास सगळ्या यंत्रणा करतात ह्या यंत्रणाला आम्हाला जाऊन सांगावं लागते की असं करा, तुम्ही तसं करा, अशा अँगलने तपास करा, तशा अँगलने तपास करा. त्याच्यानंतर मग हे लोक जागे होतात. मग हे 100% ढकल स्टार्ट गाडीचं काम चालू आहे. स्वतःहून त्यांना पुढं जायचंच नाही आहे. आपण जोपर्यंत त्यांना पुश करणार, ढकलणार तोपर्यंत तेवढं पुढं जातात, परत ते मेंगळल्यासारखं पडून राहतात. मग ह्यांचे हे जे काही हातपाय आहेत स्वतःहून पुढं चालण्याचे, हे हातपाय कोणीतरी बांधून ठेवलेत का किंवा कोणी आदेश दिलेत का की आमचा फोन येईपर्यंत किंवा आम्हाला विचारल्याशिवाय तुम्ही कुठल्याही पाऊल चालायचं नाही आणि जर पुढं चाललात तर मग असं काहीतरी आहे, असं कोणी सांगितलं आहे का? मग असं सांगितलं असेल तर तो कोण व्यक्ती आहे? खूप भयानक गोष्टी आहेत. एका समाजसेवकाच्या म्हणजे वाल्मिक कराड ज्यावेळेला बीड कोर्टामध्ये आणलेला हिअरिंगसाठी त्यावेळेला तुम्हाला सांगतो त्याचे समर्थक, त्याचे जे काही सगळे कार्यकर्ते होते, वाल्मिक कराड आमचा देव आहे, स्वतः वकील वकिलाचं जॅकेट घातलेला माणूस अचानक मीडियाला चांगली बाईट देत होता. अचानक त्याच्या अंगामध्ये वाल्मिक कराड आला आणि असं सगळं चवताळायला लागला. तो वाल्मिक कराड देव माणूस आहे, वाल्मिक कराडला खोट्या गुन्ह्यांमध्ये फसवले, असं झालं तसं. एका गुन्ह्यामध्ये फसवलं जाईल, 2 गुन्ह्यामध्ये फसवलं जाईल. वाल्मिक कराडवरती 15 गुन्हे दाखल आहेत त्याच्या आधी, आत्ताच नंतरचं आहे. ह्याच्या आधी 15 गुन्हे दाखल आहेत. मग त्या गुन्ह्यामध्ये आणि गुन्हे आत्ता दाखल झालेले नाही आहेत, आधीचे आहेत. धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना त्या काळचे देखील काही गुन्हे आहेत. मग त्यावेळेला पण फसवलंच का वाल्मिक कराडला? म्हणजे किती वेगळ्या पद्धतीनं ब्रेन वॉश केलेलं आहे ह्या सगळ्या समर्थकांचं, हे तुम्ही विचार करू शकता. आणि म्हणून मित्रांनो सांगतो की या सगळ्या गोष्टीमध्ये EDनं एंट्री करायला पाहिजे. आणि फक्त एवढंच नाही आहे, वाल्मिक कराडवरती आणखी गंभीर आरोप होतो आहे. सौरभ मला वाटते भोंडवे या असं नावाचा व्यक्ती, मुलाचा आहे, दुर्दैवी मृत्यू झाला आणि ही गोष्ट 5 महिन्यापूर्वीची आहे. आणि ही हत्या करण्यात आली म्हणा किंवा तलावात बुडून त्या मुलाचा मृत्यू झाला होता. आणि ज्या मुलावरती घरातल्याने आरोप केले, 3 मुलं होती, ह्या 3 मुलांना वाचवण्यासाठी वाल्मिक कराडनं त्या PSIला फोन केल्याचा देखील एक धक्कादायक आरोप हे वाल्मिक कराडच्या त्या सौरभ भोंडवेच्या नातेवाईकांनी घरातल्याने केलेलं आहे. म्हणजे कराडचं अजून काही हे सगळे कांड थांबायला तयार नाहीत. अजून जेवढा उशीर होते जेवढा वेळ बाहेरच येत आहेत बीडमधले. आता ह्या संपत्तीपैकी ना किती संपत्ती वाल्मिक कराडची, किती संपत्ती अजून कोणाची आहे? वाल्मिक कराड फक्त हे सगळं केअरटेकर होता का की फक्त सांभाळणारा? हे कमेंट करून तुम्ही नक्की सांगा. वाल्मिक कराडचीच ही सगळी संपत्ती 4,000 कोटी की आणखी याच्यामध्ये कोणाचा हात असू शकतो आणि किंवा आणखी ही संपत्ती अजून कोणाची तर असू शकते? कारण काही वर्षापूर्वी हा घरगडी म्हणून एका मोठ्या नेत्याचा म्हणजे स्वर्गीय आमचे दैवत गोपीनाथ मुंडे साहेबांच्या घरी हा व्यक्ती घरगडी म्हणून काम करत होता. आणि या व्यक्तीकडे 4,000 कोटींची संपत्ती ते 20 वर्षामध्ये. 100% संशयाची पाल कुठे चुकते. ही संपत्ती खरी कोणाची, वाल्मिक कराडची का आणखी कोणाची? त्या माणसाचं नाव कमेंट करून तुम्ही नक्की सांगा. बाकी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा. जय शिवराय, जय मल्हार.